अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातील कामगारांचे थकीत वेतन, शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर अनेकांना पैसे, काहींची प्रतीक्षा कायम। वणी तालुक्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातील कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला। प्रकल्पात काम करणाऱ्या अनेक स्थानिक मजुरांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी तहसीलदारांची भेट घेऊन संबंधित कंपनीविरोधात कठोर भूमिका घेतली। कामगारांचे वेतन तातडीने न दिल्यास आंदोलन करून वीज सेवा बंद करण्याचा इशारा देत प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। या पाठपुराव्यानंतर संबंधित कंपनीने अनेक कामगारांचे थकीत वेतन अदा केले, मात्र अजूनही काही कामगारांचे पैसे देणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे। उर्वरित कामगारांनीही आपले थकीत वेतन तातडीने मिळावे अशी मागणी केली आहे। गरीब कामगारांकडून काम करून घेऊन वेळेवर मजुरी न देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली। संजय निखाडे यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले, मात्र उर्वरित कामगारांनाही न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। कामगारांचे म्हणणे आहे की ही केवळ एका गावाची नाही तर संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे। गरीब माणसाला आपल्या हक्कासाठी नेत्यांकडे जावे लागते, तेव्हाच त्याचे काम होते। बाहेरून आलेल्या कंपन्यांवर विश्वास ठेवून काम केले, पण वेळेवर पैसे न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली। दरम्यान उर्वरित सर्व कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करून दोषी कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे। वणी तालुका प्रतिनिधी भारती बर्डे।